brought to you by Madhav Bagh. माधव बाग हृदय संगिनी या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या 022-48-96-82-82. नुकताच राज्यात विधानसभेचा निकाल लागला आणि अनेक राजकीय विश्लेषक चाणक्य आणि एक्झिट पोलचा अंदाज सपशेल फेल गेला. आपण पाहिलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला घवघवीत असं यश मिळालं होतं. त्यामध्ये सर्वात जो स्ट्राईक रेट जास्त होता तो शरद पवारांचा होता. मात्र विधानसभेला शरद पवारांची जी रणनीती होती ती पूर्णपणे फेल गेलेली आहे आणि अवघ्या 10 जागांवरती त्यांना राज्यात समाधान मानावं लागलं आहे. त्यातल्याच 4 जागा या सोलापूर जिल्ह्यातल्या आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोहिते पाटलांनी शरद पवारांचा हा बालेकिल्ला राखला आहे म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. नमस्कार, मी नितीन, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. आपण जर पाहिलं तर मोहिते पाटील आणि शरद पवार हे एक जुनं राजकीय समीकरण आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीवेळेस सुशीलकुमार शिंदे, शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील ही 3 शक्ती सोलापूर जिल्ह्यामध्ये एकत्र आल्या आणि त्यातून लोकसभेला आपण निकाल पाहिला. मात्र या निकालानंतर आपण राज्यभर पाहिलं की काँग्रेसच्या, शिवसेनेच्या नेत्यांच्या डोक्यामध्ये एक वेगळीच हवा होती. मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारावरून रस्सीखेच होती आणि ही निवडणूक जनतेनं हातात घेतली म्हणून म्हणावं असं ग्राउंडवरती काँग्रेसच्या नेत्यांचं काम आपल्याला पाहायला मिळलं नाही. त्यातल्या त्यात सोलापूर जिल्ह्यात जर पाहिलं तर आघाडीत बेघाडी सोलापूर असेल, सोलापूरमधील दक्षिण सोलापूरमध्ये ऐन टायमाला सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्षाला पाठिंबा देणं, सांगोल्यामध्ये शिवसेनेकडून महाविकास आघाडीची धर्म न पाळता त्या ठिकाणी शिवसेनेला जागा खेचून घेणं, तर पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीची जागा असताना त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार देणं, अशा आघाडीत बिघाडी या सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील झाल्या होत्या. मात्र सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या 4 जागा आलेल्या आहेत आणि त्या केवळ मोहिते पाटील यांच्यामुळं. आपण जर यामध्ये अपवाद मोहोळचा जर सोडला तर बाकीच्या ज्या 3 जागा आहेत त्या केवळ आणि केवळ मोहिते पाटील यांच्या ताकदीने आलेल्या आहेत. त्यातली प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर माळशिरस आहे, माढा आहे, करमाळा आहे आणि मोहोळ आहे. या 4 राष्ट्रवादीच्या जागा आल्या आणि 5वी जी जागा आहे शेतकरी कामगार पक्षाची तर ती सांगोल्याची आहे, मित्र पक्षाची ती जागा आहे. मात्र आपण या ठिकाणी पाहिलं की आघाडीत बेघाडी झाली होती. शरद पवारांची त्या ठिकाणी एकही सभा झाली नाही. केवळ धैर्यशील मोहिते पाटील यांनी तो गड लढवला. त्या ठिकाणी अनेक सभा घेतल्या ग्राउंडवरती. त्यातल्या त्यात त्या ठिकाणी कैलासवासी गणपतराव देशमुख हे त्या ठिकाणी 11 वेळा त्या ठिकाणी आमदार होते. त्यामुळं त्यांचा जो चाहता वर्ग आहे तो अजून देखील आहे, तो या निवडणुकीमध्ये दिसून आला. बाबासाहेब देशमुख, अनिकेत देशमुख हे एकाकी पडले होते. अशामध्ये शरद पवारांची त्या ठिकाणी सभा होणं गरजेचं होतं. मात्र उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी त्या ठिकाणी मोठ्या सभा घेतल्या. थेट शहाजीबापू पाटील यांना त्या ठिकाणी त्यांनी आव्हान दिलं होतं. त्यामुळे शरद पवार यांनी सांगोल्यात येणं टाळलं. यामध्ये आपण प्रामुख्यानं जर पाहिलं तर त्या ठिकाणी दीपक आबा साळुंखे निवडून येऊ किंवा बाबासाहेब देशमुख निवडून येऊ, दोघांपैकी कोणी जरी निवडून आलं तर तो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल. मात्र त्यांचा हेतू होता तो केवळ आणि केवळ शहाजीबापू पाटील यांना मुंबईमध्ये येण्यापासून रोखणं आणि त्यांना त्यामध्ये यश देखील आलेलं आहे. मात्र त्या ठिकाणी बाबासाहेब देशमुख आणि देशमुख कुटुंबानी आणि मोहिते पाटलांच्या सहकार्यानं ती जागा काबीज केली. तर माळशिरसमध्ये आपण पाहिलं की उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील या 2 ताकद लोकसभेच्या वेळेस एकत्र आल्या. त्यावेळेस आपण पाहिलं की उत्तमराव जानकर यांना विमान पाठवलं होतं. मात्र त्यांनी ते ज्या काही संधी होत्या, ज्या ऑफर होत्या त्या झुगारून मोहिते पाटलांना मदत केली. त्या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील निवडून आले आणि त्यानंतर मोहिते पाटलांनी जो जानकरांना शब्द दिला होता तो पाळला. मात्र त्या ठिकाणी पाहिलं आपण की मोहिते पाटलांची ताकद असताना देखील जानकरांचा निसटता विजय झाला. 13,000 मतांनी जानकर त्या ठिकाणी विजय झाले. निवडणुकीपूर्वी जानकर त्या ठिकाणी जवळपास मी 1.5 लाखांनी निवडून येतोय असं म्हणत होते. मोहिते पाटलांनी 1 लाखाचा शब्द दिला होता. मात्र त्या ठिकाणी त्यांचा निसटता विजय झाला आहे. मात्र हा विजय जानकरांचा झालेला असला त्यात देखील सिंहाचा वाटा हा मोहिते पाटलांचा आहे. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं करमाळा विधानसभा मतदारसंघातून तिरंगी लढत होती. अपक्ष संजय मामा शिंदे त्या ठिकाणाहून निवडणुकीच्या रिंगणात होते. संजय मामा शिंदे हे अजितदादांची अतिशय निकटवर्ती आहेत. त्यांनी अजित पवारांची परमिशन घेऊनच अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उभारले होते. तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून दिग्विजय बागल हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आणि नारायण आबा पाटील
हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात होते. मोहिते पाटील करमाळा मतदारसंघ पिंजून काढत होते. मोहिते पाटील आणि नारायणआबा पाटील आणि शरद पवारांची असणारी मतदारसंघातली क्रेज, त्यामुळं नारायणआबा पाटील हे जवळपास 30,000 मतांनी त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. तर चौथा मतदारसंघ आहे तो अतिशय इंटरेस्टिंग आहे, तो म्हणजे माढा विधानसभा मतदारसंघ. आपण पाहिले की निवडणुकीच्या अगोदरीपासून तुतारी मिळवण्यासाठी या मतदारसंघामध्ये अतिशय रस्सीखेच सुरू होती. बबनराव शिंदे आमदार 6 टर्म त्या ठिकाणाहून होते, शरद पवारांच्या अतिशय निकटवर्ती होते. मात्र त्यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांकडे जाणं पसंत केलं होतं. मात्र या निवडणुकीमध्ये त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांना तुतारी घेणं आवश्यक वाटत होतं, त्याप्रमाणे ते तुतारीसाठी प्रयत्न करत होते. अखेर तुतारी मिळाली नाही, मात्र त्यांना त्या ठिकाणी महायुतीतून देखील उभारले नाही, ते अपक्ष उभारले. त्यामुळं त्या ठिकाणाहून अभिजित पाटील हा नवा चेहरा त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरला. शरद पवारांनी ताकद दिली. मोहिते पाटील कुटुंब त्या ठिकाणी दिवस रात्र प्रचार करत होतं. त्यात धैर्यशील मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील हे देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये फिरत होते. एवढंच नाही तर रणजितसिंह मोहिते पाटील हे देखील त्या ठिकाणी त्यांचा प्रचार करत होते, अशी सूत्रांची माहिती त्या ठिकाणाहून मिळते. त्यामुळं संपूर्ण मोहिते पाटील कुटुंब या ठिकाणी ताकदीनं महाविकास आघाडीचा प्रचार करत होतं, तुतारीचा प्रचार करत होतं. त्यातून अभिजित पाटील यांना त्या ठिकाणी 30,000चं लीड मिळाले. यामध्ये प्रामुख्यानं जर पाहिलं तर अभिजित पाटील यांनी देखील मतदारसंघात दाखवलेलं जे व्हिजन आहे, ऊसाचा जो दर आहे, आपण जर पाहिलं तर माढ्याचं राजकारण हे ऊसाच्या भोवती फिरतं आणि त्या ठिकाणाहून 3500चा ऊसाचा दर देतो असं अभिजित पाटील यांनी जाहीर केलं. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्यावरती हा विश्वास दाखवला. आता आपण जर तुतारीचा निवडून आलेला शेवटचा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यातला जर पाहिला तर तो आहे मोहोळ. आपण जर पाहिलं तर मोहोळमध्ये मनावासा मोहिते पाटील यांचा प्रभाव त्या ठिकाणी दिसला नाही. त्यामध्ये राजन पाटील आणि राजन पाटील विरोधातले जे सर्व नेते होते, त्यामध्ये उमेश पाटील असतील, क्षीरसागर असतील, असे अनेक नेते, रमेश बारसकर असतील, यांनी राजू खरे यांना साथ दिली. राजू खरेंना गेल्या 2 वर्षामध्ये त्या ठिकाणी काम केलं होतं. ज्या पद्धतीनं माजी आमदार रमेश कदम यांनी ग्राउंडवरती काम केलं होतं, मागेल त्याला रस्ता, मागेल त्याला पाणी, अशा पद्धतीची कामं केली होती. त्याच पद्धतीनं कामं राजू खरे यांनी त्या ठिकाणी केली होती. आणि सर्व विरोधी नेत्यांना, राजन पाटलांच्या विरोधी नेत्यांना एकत्र करण्याचं काम राजू खरेंनी केलं आणि 50 वर्षांची जी सत्ता होती ती त्या ठिकाणाहून उलथवली. यामुळं शरद पवारांना राज्यामध्ये एकूण 10 जागा आल्या, त्यातील जवळपास 4 जागा आणि शेतकरी कामगार पक्षाची 5 अशा 5 जागा या सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत. त्यामुळं शरद पवारांचा गड मोहिते पाटलांनी राखला म्हणलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही. आता शरद पवार पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीचं राजकारण करतायत, राजकारणातून ते संन्यास घेत आहेत का राजकारणामध्ये ते सक्रिय राहत आहेत, कारण का त्यांची जी कराडमध्ये जी निवडणुकीच्या निकालानंतर जी मुलाखत झाली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी अजून थांबलेलो नाही, निकाल लागला तर मी या ठिकाणी आलो आहे. त्यामुळे शरद पवार ज्या पद्धतीने बोलतात त्या पद्धतीने ते करतीलच असं नाही. मात्र शरद पवार या निकालानंतर थांबतील असं सध्या तरी वाटत नाही. मात्र येणाऱ्या काळामध्ये आता जर आपण पाहिलं तर महायुतीचं, भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी बहुमताने सरकार आलेलं आहे. हे सरकार ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत, ज्या लोकप्रिय योजना होत्या, लाडकी बहीण असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना आहेत, त्या कशा पद्धतीने रन करतं आहे, शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं दिलासा देतं आहे. आणि विरोधी पक्ष आता राज्यात आपण जर संख्याबळाचा विचार केला तर विरोधी पक्ष देखील अस्तित्वात नाही अशी परिस्थिती आहे. मात्र विरोधी पक्षातले हे जे नेते आहेत हे रस्त्यावर उतरून कशा पद्धतीची लढाई लढतायत, त्यामध्ये शरद पवार भविष्यात काय रोल घेत आहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर.